भक्ताला सीन होते आटी तटीचा प्रसंग आला तर देव काय करतो, आडे घाले सुदर्शन भगवंत सुदर्शन चक्र आडू लावतात आणि आपल्या भक्ताला सुखरूप ठेवतात. 2 चरणाचा भावार्थ सांगितलेला आहे. राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये आपण पाहू. हाताने टाळी, मुखाने नाम. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचं आहे. पिठोवर आत्म्याचं भजन करताना अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. हाताने थांबा सांगतो आणि हात वर करून टाळ्या वाजवताना गावातील 2-4 तरुण मुलांना उभा राहून मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करा. कीर्तन संपल्या सगळीकडे सोशल मीडिया टाळ्याचे क्लिप पाठवून तिथे खाली श्री क्षेत्र बोरीस तालुका जिल्हा धुळे श्री सती अहिल्या देवींच्या असणाऱ्या पुण्यतिथीच्या निमित्तानं भाविकांनी कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळ्या कळो द्या महाराष्ट्राला. गावामध्ये जर एकी असेल की ती भव्य आणि दिव्य स्वरूपात नामयज्ञ सोहळा संपन्न होऊ शकतो. गावचं नावलौकिक करण्यासाठी आई साहेबांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सर्वांनी हातवर. महिला पुरुष सगळे 30 सेकंदासाठी हातवर करा. लाजू नका, करा हातवर. लेफ्ट राईट ज्यांना हात आहेत त्यांनी हातवर करा सगळ्यांनी. क्या बात. हा शुभ सोहळा स्वर्गी नाही बार कुमाई. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमाईश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या आईच्या आणि बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं आयुष्यामध्ये पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला धर्माला किंमत टिकवायची जबाबदारी तुमच्यावर आहे. भारतासारखी संस्कृती शब्दाच कसा आहे, भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दीदी, जपान काका, रशिया मामा, न्यूझीलंड अंकल, आफ्रिका आजी नाही, पण भारत माते की आई म्हणते. आपण या देशात पवित्र विचाराची माणसं म्हणून ऐक. सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान कसं जपानकडून शिकावं, दूरतपणा कसं अमेरिकेकडून शिकावा, कपटीपणा कसं इंग्लंडकडून शिकावा, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, संस्कृती कशाच्या माझ्या भारताकडून शिकावी. भारतासारखे संस्कृती खरंच भारत एक म्हणजे अजब रसायन आहे. सर्व जात इथं विविधता आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा एकता आहे. हे भारताचा विशेष आहे. सगळ्यांना सोबत घेऊन भारत देश हा मार्गक्रमण करतो. आणि भारतात एक संस्कृतीचं असणारं आदर्श तत्वाचं पालन हे भारत देशामध्ये भारतासारख्या संस्कृती नाही. म्हणून भरतखंडी नरदेह प्राप्तीनाथ महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये परमभाग्याने या देशामध्ये जन्म मिळतो. आम्ही सुद्धा आता परवा दुबईला गेलो होतो कीर्तनाला. म्हणजे सर्व सोशल मीडिया सगळ्यांना माहीत असेल. यज्ञेश महाराजांनी वगैरे जी समजत होते ना वारकरी संप्रदाय हे काय वाड्या वस्त्या गावाखेड्याने हे वारकरी बोळेत, त्यांनी वारकऱ्याला कमी समजायचं नाही. वारकरी हा दुबईमध्ये कीर्तन करतो. हे ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या विचाराची ताकद आहे. राम मंदिराच्या निमित्तानं दुबईमधले जे मराठी भाविक आहेत त्यांनी 21 तारखेला तिथं कीर्तन ठेवलं होतं. मायबा 21 तारखेला आम्ही दुबईमध्ये होतो. त्याच्या अगोदर 2-3 दिवस त्यांनी बोलवलं होतं दुबई पाहण्यासाठी आणि 21 तारखेला कीर्तन. खरं शिस्त कशी असावी हे दुबईकडून शिकावं. जे चांगलं त्याला चांगलंच म्हणलं पाहिजे माणसानं. अत्यंत शिस्त. रोडवर जर एखादा माणूस जर क्रॉस करत असेल तर 15 फूट गाडी लांब थांबते. त्याने 15 फूट लांब थांबला आधी माणसाला प्राधान्य. आणि जवळ जाऊन जर थांबला तर 2 लाख रुपये दंड आहे. 2 लाख. आणि आपल्यात घासून नेते. रस्त्यात थुकायचं नाही. थुकला की 1.5 लाख. आम्हाला सुद्धा थुका येत होता. आम्ही गिळीत होतो आतल्या. नको रे म्हणून 1.5 लाख म्हणजे 3-4 कीर्तन करावं लागतं. तेव्हा कवा तरी मेळ बसायचा. मला कुठं डोकं लागतं. शिस्त कशी असाय दुबईकडून शिकावं. आणि स्वतःचं पाणी नाही म्हणतात समुद्राचं पाणी गोड करून जगातली सगळ्यात उंच इमारत बुर्ज खलिफा त्यांनी बनवली. 152 मजले एका अर्ध्या सेकंदात तसं सेन्सर हात पुढं झालं की पाणी. आणि आपल्याकडे मरणाचं पाणी पण उपयोग नीट नाही. पाणी सुद्धा जपून वापरा. स्वतःचं काहीच नाही फक्त वाळूच रेतीच. पण
नकाशात जर पाहिलं तर दुबई कुठंच दिसणार नाही, पण जगात एकही देश असा नाही की त्याला दुबई माहीत नाही. का? शिस्त, जिद्द आणि नेतृत्व करणारी माणसं जर तशी असतील आणि समाजाने जर पाठिंबा दिला तर तुम्ही जगाला नमवू शकता. समुद्रात सिटी बनवली पामजुमेला, जवळपास 1000 कोटीला एक घर आहे. सोपं आहे का काय? पैशाचं म्हणजे विशेष नाही. 250 रुपये लिटर पाणी होतं. पाणीच नाही ना तिकडं. 1 लिटर पाणी घ्यायचं म्हणलं की 250 रुपये द्यायचे. पाण्यावरच आम्ही तर गेलो. आणि आपल्यात आहे का आपल्याला पाण्याची किंमत? अरे जपून वापरा. वृक्षारोपण आपल्याकडे सगळे डोंगर आहेत, दऱ्या, झाड आहेत, निसर्ग आहे, पाणी, समुद्र आहे. आपल्याला सिस्टीमच लावता येणार. मी म्हणलं तुमच्याकडे पैसा नाही. नाही म्हणले पैसा आमच्यापेक्षा तुमच्याकडेच जास्त. भारतात जेवढा पैसा तेवढा जगात कोणाकडे नसेल, फक्त दाबून ठेवलाय. ते म्हणले तुमच्या मुंबईत इतका पैसा असं 7 दुबई निर्माण करताना एवढ्या मुंबईत पैसा फक्त बाहेर काढण्यात लोक. तुमच्या पैशाचा उपयोग जरा जगासाठी झाला पाहिजे, समाजासाठी झाला, लोक कल्याणासाठी. मुस्लिम कंट्री माहिती पण शिस्त म्हणजे शिस्त, चुकीला माफीच. दुबईमध्ये कीर्तन करून आलो माहिती. जे चांगले विवेकानंद म्हणले होते, एका हाताने तुम्ही तुमची संस्कृती धरा, दुसऱ्या हातामध्ये जगात जे जे चांगले ते दुसऱ्या हातात धरा. भारत सुद्धा जगामध्ये क्रांती केल्याशिवाय राहणार नाही. अशी भारत देशाची सुद्धा यशस्वी वाटचाल सध्या चालू आहे. आणि लवकरात लवकर माझी भारत माता जगाला वंदनीय व्हावी हीच भारत मातेच्या चरणी प्रार्थना. विडवलं महाराज मी फक्त महाराष्ट्रात नाही, दुबई रिटर्न महाराज आहे. वारकरी उभारीला ध्वज तिन्ही लोकांवर. तिथं सुद्धा मिलिंद महाराज अभंग बी तसाच घेतला. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. हे जग विष्णुमय करायचंय. ज्ञानदीप लावू जगी. हे वारकरी संप्रदायाची ताकद आहे मायबाप. आणि पुढच्या वर्षी आता लंडनचा निरोप आलाय. सगळ्या देशात ते व्हायरल झालं. आता बाकीचे देश मागे लागले. तुम्ही संप्रदायाचा प्रचार इथल्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी या. ही आमची पुण्यही नाही, हे ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यांनी कष्ट केले त्याची फळं आम्हाला मिळतात. आमचं काय त्याग आहे, आमची काय योग्यता आहे? फक्त माऊली तुकोबाऱ्यांचं नाव मुखात आहे, त्यांनी ते कष्ट झेलले. हा आपल्या संप्रदायाचा मोठेपणा आहे. विठ्ठल म्हणून हा वारकरी संप्रदाय वाढवणं, फुलवणं, त्याचा प्रचार करणं, प्रसार करणे आजच्या तरुण पिढीचं कर्तव्य. उठ तरुणात जागा हो, वारकरी संप्रदायाचा जागा हो. आमचा वारकरी संप्रदाय 700 वर्ष झाला अजूनही तसंच टिकून आहे. कारण इथं जोल झालं नाही. जे आहे ती क्लिअर, खरं, दाखवून नाही, लपून नाही, उघड. त्याच्यामुळे आमच्यातलं वाढत बी नाही, कमी बी होत नाही. हाय तेवढी टिकून थांबली. नाही ना, अनेक संप्रदाय उदयाला आले बी संपले बी, कुठेच मेळ लागला नाही. पण हा चिरंतर असणार आमचा वारकरी संप्रदाय. आणि त्या तरुण मुलांनी हा सप्ताह म्हणजे काय? एकट्या माणसाचा कुणाचा नाही, आपल्या गावाचा सप्ताह आहे. ज्या गावात एकी असते, ज्या कुटुंबात एकी, त्या कुटुंबात त्या बाळाला म्हणा आराम करतो, आराम झोपून देवा, थोडं आराम करा तिकडं, मगर मंदिरात जाऊन झोपत त्याला थोडं. ते काय लय ताट केलं होतं त्याला. बच्चा कंपनी बालगोपाळ मस्त ते पांढरे कपडे घालून आला हिचा. म्हणून तरुण मुलांना विनंती, कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा, विचार उच्च ठेवा, देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान अभिमान ठेवा, तर तुमची लग्न होते. हा लग्नाचं लय अवघड झाले. आता मुली झाल्यात कमी, त्याच्यामुळे त्यांना आलंय डिमांड. आणि मुलींच्या आहेत तर इतक्या फोकसमध्ये सध्या ते नावच काढू नका. तरुण मुलांनी बी कष्ट करा. हे ज्याची त्याची बोंब बायका मिळाली, बायका कोणाला मिळाला हे बोंबलत फिरणार नाही. PS ला बायको मिळाला ऐकलं कधी? डॉक्टरला बायको मिळाला घडली का बातमी कधी? त्यांच्या झालेला सुद्धा कळा ना. क्वालिटीला बी काही किंमत आहे का नाही? तरुण मुलांनी नीट राहणार तर सोलापूर सारखा मोर्चा काढावा लागेल. सोलापूरचा मोर्चा बघितला टीव्हीला. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणले बोला काय मागण्यात? हे म्हणले आम्हाला बायका द्या. अरे तुम्हाला बायका सरकार द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय बुवा? यासली अवघड परिस्थिती झाली, काय सांग. बायका कोणाला मिळणार, बोंबलत फिरणार, तोंडात मा फुटकाच्यात मा, 10 वाजायचे, 10 रुपयाची आईला उलट बोलायचं, बापा संग भांडणं करायचं, गावात वाद करायचा, भांडणं करायचं पुढं गावात, चांगल्या कामात माग कोण पुरीचं वाटोळ कराय मोकळी. तुला बघितलं तरी DJ वाल्याला घाम सुटतोय. असला तर तो पियाले अंग हाली येतोय. काय त्या नवर द्यायला तरी कळतं. ती बी धोबाड घेऊन गोहड्या वसतो. 4-5 पेताडे त्याच्याकडे बाटलीसाठी पुढे करा, 2-4 जण गुंड्या लावाय, 2-4 जण घाम पुसा, 2-4 जण त्याच्या बुटाच्या दोऱ्या बांधाय. त्याला वाटतं इतकी जण माझ्या हाताखालीत म्हणजे मी इंद्र झालं. इंद्र नाही, तो दलिंद्र आहे, दुखाचा इंद्र आहे. तुला रुपये कामा चाकण्यात जा बघा. DJ वाजला, घोडा उधळा, नाचता नवर दिवस घेऊन गेला. ते बघितलं व्हॉट्सअपला. आमच्याच नगर जिल्ह्यात झालं. नवर दिवस नेला लग्नातून 3 किलोमीटर रेड्या बाबळीत पडला होता नवर दिवस. दुसऱ्या दिवशी गावला, त्याला वडू बाहेर काढला तर त्याचा एकच तडाका, नवरी कुठं आहे? लोक म्हणले तिचं कालच झालं. म्हणा मी काय करू, तो असा DJ पुढे नाचा मोकळा.
काय करतो मूर्खाचा बाजार वाढला सगळा. आणि एक सांगतो पोरांना, काहीच नाही करता आलं आमच्या पार्टीचा मेंबर व्हा, माळण बुका तरी लग्न होते. शेवट एवढाच पर्याय तुमच्याकडे राहिलाय. हा, बाकीचे पर्याय संपले तुमच्यासाठी, स्विच ऑफ झाले सगळे पर्याय. माळण बुका आमच्या गावातल्या 10 पोरांची लग्न जमिलेत नाही हे मागच्या उन्हाळ्यापासून आतापर्यंत माळण बुकेच्या जोरावर. एक जण माझ्याकडे, महाराज लगेच जा म्हणा. बोले मी जमितो म्हणा, काय करावं लागलं. मला कपाळाला बुकान गळ्यात माळ. मला खरं सांगा, माळ घालतो पण जमन का? ते बायकोसाठी माळ घालायला तयार झाले. ते मला जाळ झाला, शाकाहारी का राहिलं म्हणा, पण बायको मिळेल. आणि मी मला जमू नाही तर नाही जमू, पण माळकरी वाढल. म्हणजे त्याच्या डोक्यात वेगळं गणित आणि माझ्या डोक्यात वेगळं गणित. आणि माळ त्याने बारीक मान्याची माळ आणि मला बारीक मान्यावर लग्न जमत नाही. मग टपारे मान्याच्या माळा एवढालच म्हणे, कच्चा कच म्हणे, हाडकाला ऋताच्या झोपताना म्हणायचा ले ऋतत ये लग्न. हा मग ऋतून द्या ऋतून द्या. बुका लावायचा बारीक मोठा लाव आणि मला कपाळ काळ होईन की लग्न लावतो. त्याला टोपी दिली, म्हणजे टोपी घाल. आणि म्हणला मी वन साईडचा कट हाणला, इकडून नांगारलंय, मधून पिरलंय, इकडं वाफ बनवल्यात माझ्या केसामध्ये, इतकी मी मशागत केली माझ्या डोक्याची. म्हणला मग हे लोकांना दिसणार नाही. मी म्हणलं लग्न, हा मग घालतो टोपी. टोपीन गंधन दुकान नेहरून माळून असा पांढरा शुभ्र बागळा बनवला. कुठं कीर्तना गेले की मी पुढं ते माग, मी पुढं ते माग. काय दिसान तीच पुढं मी महाग. लोक त्याच्याच पाय पडायचे, महाराज महाराज. अरे म्हणलं खऱ्याला तर किंमतच नाही. आणि कीर्तन संपल्या लोक म्हणायचे जाऊन द्या, पोरगा मावली संघ राहते. व्यसन नसन, धार्मिक असन, आई बापाला जपित असन, सांस्कारिक असन, माळकर दिसते, बुका लावते, वारेकराच्या घरात आपली पोरगी सुखानं राहीन, देऊन टाका पोरगी ह्याला. 10 मुलांची जमिवली, हाच पॅटर्न माळण बुका. हिथं जर कोणाचं जमत नसेल चलो माऊली पठाडे जिंदाबाद. महिन्यातच तुकडा पाडू. विनोदाचा भाग सोडा, समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. आणि एक सांगतो, फक्त संपत्ती बघू नका, तर मुलाकडे संस्कृती काय हे सुद्धा बघा. हे फार महत्वाचा मुद्दा आहे. नुसत्या मोठ्याच्याच घरात पुरी द्यायचं, ही जे सध्या तुमच्या डोक्यात फॅड आहे ना, हे डोक्यातनं काढून टाका. 100 एकर जमिनी मुलाला लग्न जमित आणि मुलगा जर 10 रुपयांना गेला 5 वर्षात 1 एकर सुद्धा ठेवणार नाही. पण लग्न जमित 1/2 एकर जमीन आहे, पण मुलगा जर जिद्दी निघाला त्याची 50 एकर केल्याशिवाय राहणार नाही. करतो तवा मुलाला मुली द्या, शेतकऱ्याच्या घरात पुरी द्या, वारेकराच्या घरात पुरी द्या, आणि गरीबाच्या घरात पुरी द्या. नुसता बंगला बघू नका, तर चांगला बघा. आणि बंगला असून जर चांगला असेल तर दुधात साखर आहे, पण बंगल्यापायी तुम्ही चांगला सोडू नका. संस्कृती, धर्म आणि निर्व्यसनी मुलगा असावा. आणि ह्या लिस्ट मध्ये बसण्याचा तरुण मुलांना तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. विठ्ठल परमार्थ तरुणपणात करा. भगवंताचं चिंतन करणं हा सगळ्यात मोठा परमार्थ. म्हणून नामाच्या चिंतने 12 वाटा पळते विघ्न 12 वाटाने पुढे. कोण नाम घेत नाही, सगळेच नाम घेतात. नामाला का फळ मिळत नाही, नुसत्या नामाला किंमत नाही. त्या नामावर निष्ठा इतकी असावी, प्रसंग आल्यानंतर देवाला प्राणही अर्पण करायला मागं पुढं पाहू नका. अभंगाच्या शेवटच्या
निष्ठा असावी। आज श्री सती अहिल्यादेवींचा 192 पुण्यतिथीच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण एवढा भव्य कार्यक्रम आयोजित करतो। का निष्ठा किती असावी? का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता। आपल्या पतीवर जर प्रेम असेल, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्ती आजरामारे आमच्या अहिल्यादेवींची मायबा। आणि ह्या अहिल्यादेवींचं नाव ऐकलेच नंतर मला इतिहासामध्ये 3 अहिल्यादेवींची आज जोड झाली। पहिली शिळा होती अहिल्या, झाली ती रामायणातली अहिल्या। भारत देशाच्या असणाऱ्या पूर्ण संस्कृतीचं पुनरुत्थान जिने केलं ती अहिल्यादेवी होळकर। आणि तिसरी अहिल्यादेवी आमच्या बोरीस गावची अहिल्यादेवी मायबाप। आज मला महाराष्ट्रात सुद्धा सांगायला झालं की फक्त 2च अहिल्या नाहीत, तिसरी सुद्धा अहिल्या आहे, श्री सती अहिल्यादेवी। त्यांच्या पावन दरबारामध्ये एवढा भव्य दिव्य कार्यक्रम सर्वजण मिळून आयोजित करतो। अशीच गावची एकी आबादीत राहावी। सुंदर कार्यक्रमाची सेवा माझे गुरुवर्य परमपूज्य आदरणीय वंदनीय माझे वडील हरिभक्तप्राण भाऊ वडिलांच्या चरणी सेवा समर्पित। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जन्मगावी कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा महाराज पटाडे की तुमच्या आशीर्वादाची ताकद आहे। अत्यंत सुंदर मंदिर, ज्ञानोबा तुकोबारांची तेजपुंज मूर्ती, मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंदांचे पुतळे, हजारो झाडे, अगदी नंदनवनात आले म्हणतं एवढं भव्य संस्थान तुमच्या आशीर्वादाने परिपूर्ण झालं। असे सगळ्यांचे आशीर्वाद असावे। वाणीला पूर्ण विराम। ज्ञानेश्वर माऊली